सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। इचलकरंजी जवळील साजणीमध्ये श्री सहस्त्रफणी भगवान पार्श्वनाथांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सोहळा घेण्यात आला। इथली भगवान पार्श्वनाथांची मूर्ती देशविदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनेल अशी भावना आचार्य श्री विशुद्ध सागरश्री महाराज यांनी व्यक्त केली। साजणी इथल्या श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये ते धर्मोपदेश करत होते। यावेळी आचार्य श्री आणि मुनी संघाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। हातकणंगले तालुक्यातील साजणी इथल्या अतिशय क्षेत्र मंदिरामध्ये श्री सहस्त्रफणी भगवान पार्श्वनाथांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे। त्यानिमित्त आचार्य श्री विशुद्ध सागरश्री महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक विधी संपन्न झाले। सुरुवातीला आचार्य श्री विशुद्ध सागर महाराज यांचा बँड पथकाच्या निनादात गावातील प्रमुख मार्गावरून मंदिरात आगमन झालं। यानंतर मंदिरामध्ये पंचामृत अभिषेक, दुग्धाभिषेक करण्यात आला। मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आचार्य मुनिश्री यांनी धर्मोपदेश केला। जिनेंद्र भगवंतांच्या दर्शनानं अनेक पापांचा नाश होतो। साजणी इथं सहस्त्रफणी भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांद्रेकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली आणि आचार्य श्री बाहुबली महाराज तसंच आचार्य श्री विमल सागर महाराज यांच्या हस्ते सूर्यमंत्रित झालेली ही मूर्ती सम्यक दृष्टी वाढवून मिथ्यात्व दृष्टी कमी करेल आणि या मूर्तीची प्रसिद्धी देशविदेशात होऊन लाखो भाविक दर्शनासाठी येतील असं त्यांनी नमूद केलं। या प्रसंगी साजणीसह रुकडी, तिळवणी, कोरोची, माणगाव इथले श्रावक श्राविका तसंच साजणीतील वीर सेवा दल सदस्य, वीर महिला मंडळ सदस्य आणि नागरिक उपस्थित होते।